ओम नमो भगवते वासुदेवाय. षष्ठ स्कंद तृतीय अध्याय. तिसरा अध्याय 6वा स्कंद. मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी संकर्षणा अजितानंता शुक्लवर्णा निष्कांचना चियाकांचना नीलवस्त्र परिधाना. तुझ नम जो का सर्वांचाही प्राण त्याच्या ज्याच्या सत्य जीवा अहंपन त्या संकर्षणा लागून नमस्कार असो माझा. वृत्रासुराचा वध करता इंद्राला गली ब्रह्महत्या मानस सरोवरी झाला लपताव कमल तंतूत निज योगे. तेथे न मिळती हवीर भाग तेथे न मिळती त्यास भोग. इंद्रपदाचा घडला त्याग 1000 वर्षवरी. इंद्रासम सामर्थ्यवान मृत्युलोकींचा न हुश जान. स्वर्ग राज्यपदी आरोहण सर्व मान्य करविले. अपत्राचे महत्पद प्राप्त होता चढे मद. नहुष करू गेला प्रमाद इच्छा करी इंद्राणीची. परकांतेचा अभिलाष सर्वस्वाचा करी नाश. ऐसा पुरातन इतिहास सर्वा लागी श्रुत आहे. आपण आपला बैसला पालखीत वाहक केले ऋषीप्रत. शीघ्र चालण्या मारिले लाथ ऋषीश्वरा समत्तप्रणे. त्यांचे शापे राजा नहुष प्राप्त झाला सर्पयोनीस. ऋषींनी पाचारोनी इंद्रास अश्वमेध करविला. यज्ञपुरुष नारायण त्याच्या ध्यानी केला यज्ञ. ज्याचे नाम पतित पावन ब्रह्महत्या पाप गेले. वृत्रासुरांची ऐकोनी कथा शंका उपजली नृपनाथा. शोकचरणी ठेवणी माता परीक्षिती त्यासी पुसत असे. वृत्रासुर हा रजोगुणी दैत्य असोनी तमो गुणी. निर्मळ भक्तीचे हरीचे चरणी काय कारणे होती जी. शुद्ध चित्त ऋषीमुनी अथवा देव सत्वगुणी. भक्ती न स्थिरावे अंतकरणी प्रयत्न करता बहुवसा. रजकणा समान नाना जीव त्यात काही असती मानव. परी त्यांचा असे भाव हरी पायी क्वचितची. त्यातही दुर्मिळ मुमुक्षुत्व त्यातही क्वचित साधकत्व. साधकी क्वचित सिद्धत्व सिद्धा माझी मुक्त क्वचित. मुक्तांतही भक्तजन कुणा विरळा संतजन. जो नारायण परायण शांता प्रशांतात्मा सुदुर्लभ. ऐसे असता अपूर्वत्व. धन्य धन्य असुरव्रत्र. युद्धिनी न झाले चित्त विचलित हरींच्या पासोनी. सूतमंती शौनकाप्रती ऐकोनिक ही परीक्षित उक्ती. शुकराजासी सांगती पूर्वजन्म वृत्राचा. शूरसेन देशी सार्वभौम राजा चित्रकेतू नाम. कोट्यावधी भार्या असून पुत्र संतान नव्हते त्या. एकदा त्यांचे ग्रहाप्रती भाग्य अंगिरा ऋषी येती. राये पूजिले यथा निवते अंगिरा पुसती त्या लागी. राजा तुझे आहे क्षेम तत्पर करची प्रजा पालन. आज्ञेत असती प्रजाजन राज्य सुख तुझासे की ना. देश दुर्ग गुरु अमात्य द्रव्यसंचय दंडमित्र. या प्रकृती असती सात राज्य कर्त्या रक्षिता ती. परी तुझ्या मुखावरून मजला वाटे असमाधान. काय दुःखाचे असे कारण सांग बाळा शीघ्रत्वे. अंगीकाराचा परिसोनी प्रश्न राजा सांगे दुःख कारण. पोटी नाही पुत्र संतान तेने खिन्न झालोसे. त्वष्टादित्य उद्देशाने चरू सिद्ध करोनी जाण. यथाविध करोनी हवन यज्ञ शेष श्रेयस दे. ऐसे सांगोनी रायास अंगिरा गेले स्वस्थानासी. यज्ञ केला यथाविधीशी यज्ञशेष चरू दिला. ज्येष्ठ पत्नी कृतद्युती चरू दिदला तिच्या प्रती. यथी काल झाली प्रसवती पुत्र एक सुलक्षण. पुत्र जन्मोत्सव करी राजा आनंदल्या सकल प्रजा. नगर शृंगारिले ओजा शर्करा वाटी असते. सर्व मत्सरा माझे मत्सर सवती मत्सर असे थोर. सवती देती बालका विखार मेला सत्वर निमिषार्थी. राणी राजा नगर लोक करीत बहुत पुत्र शोक. तव ते अकस्मात दिव्य पुरुष पातले. पुत्र शोक मग्न रायासी पुरुष काय बोलती त्यांसी. त्यांच्या करता शोक करसी होता कोण भूतकाळी अथवा भविष्यकाळी कोण. वर्तमानी पुत्र म्हणून करसी शोक अति दारुण. मृत्यू लोक हा असे जे विवालुकेचे कण. संयोग वियोग पावती जाण त्यासी नदीचा प्रवाह कारण. तैसे जीवन मानवाचे बीजे पेरली भूमीसी. काही उगवती काही नासती तेवी कोणी दीर्घायुषी अल्पायुषी कोणी असे. तू आम्ही आजी सर्व सांप्रतकालीचे जिंत जीव. जन्मापूर्वी प्रागचा भाव प्रध्वंसाभाव मरणांती. जीव जन्म मृत्यू अतीत असोनी होय सुख दुःखे व्याप्त. ईश्वरी मायेने असे प्रेरित सर्व सृष्टी भासत असे.
मृत्तिकेचे केले परळ माठ राजनाथवा घागर दिसती थोर सानकाकार परी प्रकार मातीचे तेवी पंचभूतांचे देहवृंद त्यांचा जीवासी घडे संबंध कल्पित दुःखे पावती खेद खेळ ईश्वरी मायेचा यास्तव सांडीपुत्र शोक कवनाचा पुत्र कैचा जनक सकळ संबंध मिथ्या देख विवेक चित्ती धरी बापा ऐकोन या दिव्यवाणी ज्ञानामृतोपदेश खानी राजा सावध झाला मनी म्हणे दिसती महाजन पुसोनिया म्लानमुख हात जोडून उभा सन्मुख आपण दिसता महापुरुष वेश अद्भुत धरिलासे आपण ऐसे भगवत प्रिय संत महंत महानुभाव उद्धारावया ग्राम जीव भूमीवरी संचारिती पशुप्रमाणे ग्राम्यविषयी मूढ बुद्धी रमले पाही मजला उपदेश करा काही आपण दिसता महाज्ञानी ऐसा रायाची विनीत वचने ऐकोने अंगेरा म्हणे पुत्रप्राप्त्यर्थ उपाय ज्याने सांगितला तो अंगेरा मी भगवत भक्तान माझे अग्रणी दुजा समवेत नारद मुनी अखंड रतला भगवत भजनी कृतार्थ करण्या आलासे पूर्वी आलो याची कारणे ज्ञानोपदेश करण्या लागून पुत्र कामनेने व्याप्त मन तुझे पाहुनी परत गेलो पुत्र प्राप्तीत आहे सुख पुत्र वियोगे होये दुःखे दोहींचा अनुभव आला निका आता होईल बोध तुला संसारी अनुताप पावल्यावीन बुद्धीत बोध न ठसे पूर्ण यास्त होता दुःख दारुण बोध करण्या पातलो मी व्रता संसार जाणोनी आता चित्त दे भगवत भजनी राया इंद्राय निग्रह करुनी जाई शरण संकर्षणा जीव हा नित्य विनाशी जन्मादिरहित स्वयंप्रकाशी प्रिया प्रियरहित सर्व साक्षी राजाधिक हे कर्मफळ ओम नमस्तुभ्यं भगवते वासुदेवाय धीमहि प्रद्युन्माना निरुद्धाय ना संकर्षणाय शांताय ऐसा मंत्र जपे सदा या असो यावरी नारदाने मृतार्भक उठविले सामर्थ्याने बाळ उठ आता म्हणे भोगी राजे पितयांचे तव उठलो मृतार्भक पाहता असता सकळ लोक व्रते म्हणे व्रताची करती शोक पुत्र यांचा मनोमनी गतजन्मी मी याचा कोण पुढील जन्माचे नाही ज्ञान कर्मगतीने पावलो जन्म शोक करणे व्रता यांचे कर्मगतीने सर्वजन शत्रू मित्र उदासीन होती क्रमाक्रमाने मी त्या संबंध सर्वांचा मी स्वयंप्राक स्वयंज्योती मी जन्मलो हे तो भ्रांती मजला न लगे राजसंपत्ती स्वस्वरूपे मिळेन मी बोल परसोनी ज्ञानमय सकळ सकर्ती महदाचार्य राजावंदी संतपाय म्हणे झालो मोहरहित नारद करती त्या उपदेश संकर्षण हा तुझे उपास्य मंत्र देऊन या त्यास आशीर्वाद दिदलासे चित्रकेतू राजयाने जप केला एका ग्रंथ करणे सप्त दिवस उदक प्राशने राहून केला हो जपयज्ञू विद्याधरांचे आधिपत्य चित्रकेतूस झाले प्राप्त संकर्षणाचे दर्शन होतं धन्य झाला चित्रकेतू गौरकाय संकर्षण निळ वस्त्र परिधान किरीट कुंडले दैदिप्यमान सनत कुमार स्तविताती चित्रकेतू सद्गतीत प्रेमे चालला अश्रुपात मुखे न बोलवे दाटला कंठ चरणवंदी आनंदे हे अजिता संकर्षणा तू अजिंक्य देवांना परंतु भक्तांचा अंदना जालावश्य भक्तीने ब्रह्मा करी सृष्ट्योत्पत्ती तुवाची नर्मिले ब्रह्मदेवासी देवदैवते तुझी सृष्टी करती स्पर्धा परस्परे अनंत ब्रह्मांडे तुझ्या उदरी तुझी व्यापक चराचरी तुझी भक्तांच्या हृदय मंदिरी सगुण रूपे नांदतोसी तुझा ऐसा सांडोनी सर्वोत्तम जे का मूळ विषयार्थी जम इंद्राधिकांचे उपासक न विषया लागी करताती त्यांचे उपासनाशिवंत म्हणून भोगई नाश पावत भगवंत तू अविनाश तुझे भक्त मुक्त सदा तुझे भक्त आत्मारामती तुझे जिंकले जाण संत सदा निष्कांचन तुझं वाचुनीने नवी पुत्रेशना वित्तेशना तिसरी दुस्तेज लोकेशना या त्या गेल्या तिन्ही एशना म्हणून निष्कांचन नावतया इतर सर्व काम्य धर्मात अहम ममत्व नष्ट न होतं जे आचरती धर्म भागवत होती मुक्त खऱ्या अर्थे तुझ्या श्वासे सगळा श्वसन तुझ्या प्रेरणे सगळा चलन तुझ्या ज्ञाने सगळा ज्ञान सर्व अहमपण तुझ्यामुळे अगा सहस्र मस्तक मंडिता पृथ्वी तुझ्या एक माथा मोहरी समान दिसे पाता तुझी थोरवी काय वानू तेव्हा भगवान संकर्षण बोले लागले सुहास्य वदन तुला जालोनी मी प्रसन्न शुद्ध भक्ती तुझा दिदली शब्द ब्रह्म परब्रह्म म्हणती त्या माझ्या तनु शाश्वती तिन्ही अवस्था जागृतादी त्यांचा साक्षी मीच असे
गाढ निद्रेतील सुख तेची माझे आत्मस्वरूप अवस्थांतराचे अनुसंधान राखत तेची ज्ञानस्वरूप माझे तिन्ही अवस्थाहुनी भिन्न मत्स्वरूप परब्रह्म माझे जयाला विस्मरण जन्म मरण तो पावे मनुष्य जन्म पावनी प्राणी जो न जाणे मज लागोनी व्रताशी नविली तेने जन्नी शांती त्यासी लाभेना करणे परमात्म्याचे दर्शन हा पंचम पुरुषार्थ परम शब्द ज्ञान अपरोक्ष ज्ञान मतप्रतीस कारण ते जन्मोजन्मी माझी भक्ती तुला झाली तिची प्रीती माझा विसर न पडेल कल्पांती चित्रकेतू मद्भक्ता ऐसे म्हणून संकर्षण क्षणात पावला अंतर्धान चित्रकेतू झाला धन्य करीत ध्यान सर्व काळी विद्याधरपती चित्रकेत नाना ऐश्वर भोगत विमानी बैसोनी भ्रमण करत पाहता झाला कैलासाचे रमेश घरी बैसला होता त्रिपुरारी कापरा समान कांती गौरी भाळी चंद्र धरता आलासे सर्वांगी विभूतीचे उधळण केल्या रुद्राक्षमाला धारण शांत दांत त्रिलोचन त्रिशूळ डमरू करी त्याच्या श्री जगदंबा पार्वती सती वामांकावरी बैसली होती शृंगी भृंगी चौऱ्या ढाळती गोष्टी करती ज्ञानाच्या ब्रह्मा भृगू सनतकुमार ऋषीमुनी नारद कपिल नाना तापसी योगीश्वर ज्ञानी जनई बसलेले ऐशा रम्य सभे भितरी शंकर बैसला सवे अंतरी तिन्ही बैसवली मांडीवरी पाहून हसला चित्रकेतू ज्ञानी यांचा शिरोमणी भगवान शंकर शूळ पाणी बैसला मांडीवर घेऊन पत्नी लाज कैसी वाटेना ऐसा उपवास ऐकोन भगवान शिवे धरले मौन रुद्रानी झाला क्रोधायमान म्हणे कोण मूर्ख हा भृगु नारद कपिल समान येणे बैसले ती महाजन त्यांना न वाटले अतिक्रमण ते तो काय मूर्ख सारे म्हणून या उद्धट लागोडणी मी बोलते शाप वाणी यासी होईल सूर्योनी केला अवमान शंकराचा चित्रकेतू शाप ऐकोनी उभा राहिला हात जोडून म्हणे अंबिके मज लागून दुःख अनुमात्र झाले ना जीवा पूर्वकर्मानुरूप सुख दुःखांचा भोग घडत गुण प्रवाह रूप संसारात सुख दुःख प्राप्त अदृश्ये भक्ता समान दुःख सुख भक्ता समान स्वर्ग नरक शापानुग्रह समान देख मिथ्या द्वंद्वे भक्तांशी तू आदितला शाप घोर त्याचा मी करतो स्वीकार तुझ्या चरणी नमस्कार करतो माते लोभसो नमस्कारुनी शिव पार्वतीशी चित्रकेतू गेला स्वस्थानाशी पार्वती आश्चर्य करी मानसी ऐसी करी परी झाली पार्वतीस शंकर म्हणती जे का भक्त हरीचे असती ते शापानुग्रह समान मानिती आपण न देती शाप कधी हरीचे भक्त एकांतिक प्रिय त्यांना समान देख जन्म जन्मांतरी हर्षी भजत भक्त श्रेष्ठ विष्णूचे ऐसा हरिभक्तांचा महिमा शिव देतो सरला उपमा मी पामर त्याची गरिमा केवी जाणे मामूर्ख धन्य बाप ज्ञानेश्वर श्री विष्णूचा अवतार चरणी त्याच्या निरंतर भाळ रावो दासाचा ऐसा ज्याचा अगम्य महिमा बोलायची झाली सीमा धन्य वैष्णव ज्ञानेश्वर नामा आळंदीचा रहिवासी षष्ठ स्कंदाची संक्षिप्त मात सप्तदशाध्यायपर्यंत केली चरणदासे यथार्थ श्रीकृष्णार्पणमस्तु असो सदा इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित सुलभ संक्षिप्त भागवते षष्टमस्कंदे कथासारे चित्रकेतु आख्यान नाम तृतीय अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।